देवी आईना आवडणार नाही हे माहित असून सुद्धा आदित्य सरनं त्या अनुष्का मॅडमना भेटायला जायची काय गरज होती? एकदा बी देवी आईना विचारलं नाही जाऊ का नको म्हणून. बरं मी सांगते जाऊ नका, पण नाही, असं बी ऐकलं नाही. बा थांब. काय झालं पारू? बा आदित्य सरांना इथंच उतरू दे, मला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. आदित्य सर उतरा ना खाली. अगं पर एवढं काय महत्वाचं बोलायचंय? तुला सांगितलं ना त्यांना उतरू दे आधी खाली, मग मी सांगते. बर बाबा, आदित्य बाबा तुम्ही उतरा बाबा पडदिशी. तुम्ही गाडी पार्क करून घ्या. काय झालं? इकडे या. काय झालं पारू? आदित्य सर तुम्ही का गेला होतात? तुम्हाला सांगितलं होतं ना जाऊ नका म्हणून. एवढंच नाही तर देवी आईंनी सुद्धा सांगितलं होतं की जाऊ नका, पण तरी बी तुम्ही गेलात. सर तुम्हाला का कळत नाही? जे देवी आईंना आवडत नाही ते तुम्ही करू नका हे तुम्हाला किती वेळा सांगितलंय, तरी बी तुम्ही तेच करता. असं का करता तुम्ही? त्या अनुष्का मॅडम लई चांगल्या आहेत, पण म्हणून तुमच्या आईची बाजू सोडून त्यांची बाजू घ्यायची काही गरज होती तुम्हाला? झालं तुझं? तुला मगाशीच सांगितलं होतं की मी आईच्या विरोधात जाऊ शकत नाही. मी अनुष्का समोर तिचीच बाजू मांडायला गेलो होतो. तिला मी सांगितलं की आई कधीही चुकणार नाही, त्यामुळे तूच तुझा शोध घे की तुझ्याकडनं काही चुकीचं बोललं गेलंय. पण आदित्य सर, देवी आईंना वाईट वाटले त्याचं काय? त्याची काळजी तू नको करू. मी बोले नाहीशी. देवा, आता पुन्हा आदित्य सरांना देवी आईमध्ये काय बी व्हायला नको. काय गायल्या? कोणावर एवढे रागवलीस? आदित्यवर. आदित्यवर? का? काय झालं? श्रीकांत, मगाशी आदित्य कुठे आहे हे विचारायला मी त्याला फोन केला, तेव्हा मला म्हणाला की तो अनुष्का बरोबर डिनरला गेलाय. अनुष्का बरोबर? हो, एकतर तो मला न सांगता गेला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्याला म्हटलं की आत्ता ताबडतोब घरी ये, त्यावर त्याने मला नाही असं उत्तर दिलं. त्याआधी कधीही आदित्यने आपल्याला असं उत्तर दिले श्रीकांत? नाही दिलं. आता येईल तो माझ्याशी बोलायला म्हणालाय, पण माझी इच्छा नाहीये. आईला असं नको करूस, वाईट वाटेल त्याला. त्याने विचार केला त्याच्या आईला वाईट वाटेल का याचा? नाही केला ना. म्हणूनच म्हणतेय, मला आत्ता आदित्यशी काहीच बोलायचं नाही. आईला नको असं करूस. 2 दिवसांवरती वाढदिवस आलाय त्याचा, आणि तुला माहितीये ना तुझ्या अबोल्याचा किती त्रास होतो त्याला. आणि एकतर त्याने आपल्याला काही खोटं सांगितलं नाहीये, आपल्यापासून काही लपवलं नाहीये, आणि मुख्य म्हणजे तो अनुष्का बरोबर जेवायला गेलाय हे त्याने सांगितलं ना फोनवर तुला. मग काय एवढा राग? तरीही आज मला आदित्यशी नाही बोलायचंय. आणि आता आदित्य आला तर त्याला सांग की मी झोपले आणि मला डिस्टर्ब करायचं नाही असं मी सांगितलंय. प्लीज श्रीकांत. आला? प्लीज. ठीक आहे. काय ना आदित्य, काय काम होतं? हां बाबा, मला आईला भेटायचं होतं. अरे जरा झोपली आहे ती. झोपली? आत्ता ह्या वेळेला ओके आहे ना ती? जरा डोकं दुखतंय तिचं, त्यामुळे झोपायच्या आधी मला सांगितलं तिने की मला डिस्टर्ब करू नका म्हणून. बाबा,
ऍक्च्युली मला तिचा फोन आला होता आणि बाबा मला ऍक्च्युली तिला भेटून सांगायचंय की मी अनुष्काला का भेटायला गेलो होतो. सो नाही नाही नाही, बरोबर आहे तुझं, पण जे काही सांगायचं ते सकाळी सांग ना. आत्ता झोपले ते झोपू दे. बाबा आई या वेळेला झोपत नाही, मला माहिती आहे ती जागी आहे. एक सेकंड मला आदित्य, सांगितलेल्या गोष्टी ऐकत जा ना जरा. बोल ना, सकाळी बोल. आत्ता झोपू दे तिला. आदित्य, तुला कळायला हवं ना. अरे वहिनींना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच का करत असतोस तू सतत? आता वहिनी तुझ्याशी कधीच बोलणार नाहीये. आदित्य, ऐक ऐक, आत्ता डिस्टर्ब आहे ती. तू उद्या सकाळी तिच्याशी बोललास तर ऐकून घेईल तुझं ती बहुतेक. उद्या सकाळी बोल. बर. झोप येत नाही? पारू, तू पण जा आता घरी. रात्र झाली ना. माझ्या देवी आई अशा नाहीत. त्या कधीच कुणाशी असं वागत नाहीत. आदित्य सर अर्ध्या रात्री जरी देवी आईशी बोलायला गेले, त्यांना भेटायला गेले, आणि देवी आई जर झोपल्या असतील तर झोपेतनं उठून ते त्यांच्याशी बोलतील, त्यांना भेटतील. त्या आज असं का वागतायत? देवी आई जर का आदित्य सरांशी बोलल्या नाहीत ना तर सरांना लई त्रास होईल. त्यांना सहनच होणार नाहीत ते. देवी आई आणि आदित्य सरांमध्ये काय बी वाईट घडायला नको. देवी आईंनी त्यांना माफ करू दे. काहीतरी जादू होऊन देवी आईंनी त्या अनुष्का मॅडमना बी माफ करू दे. समजा व्यवस्थित व्हायला पाहिजे बस. हे पारू, अगं काय आहे? कसला विचार करत बसली? आणि मला सांग, तू आता गेटवर आदित्य बाबांना गाडीतनं का उतरवलंस खाली? काय एवढं अर्जंट बोलायचं होतं? वा, ते आदित्य सर अनुष्का मॅडमला भेटायला गेले होते ना, ते नाही आवडले देवी आईंना. नाही, हे तुझं समज खरंय, पण अनुष्का मॅडम यांना लय चांगली पोरगी आहे बघ. म्हणजे आदित्य बाबा येताना लय कौतुक करत होते त्यांचं. काय म्हणजे एवढं मोठं संकट असं डोळ्यासमोर आलं, म्हणजे बघ डोळ्यासमोर घर, बिझनेस सगळं चाललंय, पण अशा अवस्थेत सुद्धा कुणावर आवाज वाढवला नाही का कुणाबद्दल राग नाही. अशा वक्ताला पण लय गोड दिसत होते ते. गोड दिसत होत्या म्हणजे? म्हणजे की एवढं मोठं संकट आलंय, पण त्या संकटाला सुद्धा असं हसत हसत सामोरे गेले. पण बा, हे बघ, मला आता वेगळीच काळजी वाटते. कसली? बा, देवी आई आदित्य सरांशी बोलत नाहीये. उद्या तरी त्या दोघांचं बोलणं झालं पाहिजे. अगं बोलतील. हा, तू जास्त विचार करू नको. मी आलो आवरून. बाबा मला आईला भेटायचं होतं. जे काही सांगायचं ते सकाळी सांग ना. आत्ता झोपले ते झोपू दे. अरे वहिनींना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच का करत असतोस तू सतत?
आता वहिनी तुझ्याशी कधीच बोलणार नाहीयेत. काय झालं? ते तू अनुष्काला भेटायला गेलास म्हणून नाही रागवले ना तुझ्या, पण तू टेन्शन नको घेऊस. मी आत्ता ब्रेकफास्ट टेबलवर आईला सगळं खरं सांगणार आहे की मी सांगितलं होतं तुला जायला, तुझी काही चूक नाही आहे सगळ्यात. आणि तिथे प्रिया मॅडम असतील ना, मग आई जास्त काय बोलणार पण नाही मला. मी आत्ताच सांगून आलो. थांब. तुझ्यावर का घेतोस हे सगळं? माझ्यामुळे झालं ना. माझ्यावर कोणी जबरदस्ती केली नव्हती तिच्याकडे जायची. मला असं वाटलं की ती एकटी पडली असेल म्हणून मी माझ्या मर्जीने केलं होतं. तिच्यासोबत जे काही झालंय ते खरंच खूप चुकीचं झालं आणि ते सगळं आपल्यामुळेच झालंय. त्यामुळे आपलीच जबाबदारी आहे. हो, मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं. एक्सेप्ट. हाय अनुष्का, गुड मॉर्निंग. हॅलो आदित्य, आईला मॅडम घरी आहेत का? हो आहे का? मी येते. त्यांनी काय केलं ना तुला माहिती नाही. मला त्यांना आत्ताच्या आत्ता भेटायचंय. काय झालं? हॅलो हॅलो. हे यार, आता आणि काय करून ठेवले आईने. आई अति करते दादा. मी आधी माइंड युअर लँग्वेज यार. पण चल. हा मोहन, आजच्या सगळ्या मीटिंग्स तूच हँडल कर. हां, आणि त्या मीटिंग्समध्ये काय होतंय ते मला कळव. ओके. आई गुड मॉर्निंग. अरे वा, आई मुलाचा नवीन ड्रामा बघायला मिळणार आहे. मला मज्जा येणार. उद्याची मीटिंग ठरलेल्या वेळेस होणार ना, मग आपण सकाळी लवकर निघूया. आई मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलीस कारण मी अनुष्काला भेटायला गेलो होतो. आणि ट्रस्ट मी, मला तुला दुखवायचा हेतू नव्हता. मी सांगितलं होतं त्याला जायला. माझ्या सांगण्यावरून गेला होता. त्याची काही चूक नाही आहे या सगळ्यात. तू त्याला जायला सांगितलंस का? मला हे आवडणार नाही हे माहीत असताना सांगितलंस? बरं, तू सांगितलंस आणि आदित्य लगेच गेला तिला भेटायला का? त्याला आता स्वतः निर्णय सुद्धा घेता येत नाहीत? बापरे, मला वाटलं होतं प्रिया मॅडम समोर आई काय बोलणार नाही. अरे पण आई तर खूपच भडकली. बघा ना वहिनी, याला कळायला हवं होतं ना की आपल्या आईला हे नाही आवडणार आहे. तरीही तुमच्या विरोधात जाऊन अनुष्काला भेटायला गेला. म्हणजे त्याला माहिती आहे की तुम्ही रागावणार, तरी सुद्धा. केवढं मोठं धाडस म्हणायचं. बापरे. तो मला भेटायला आला होता. आदित्यला त्याच्या आईची बाजू मला समजवायची होती. त्याला खात्री आहे त्याची आई कधीच चुकणार नाही. तो उलट मलाच सांगत होता की मी चुकीची. अहिल्या मॅडम, मी मान्य करते मी चुकले. मला माफ करा. आणि मॅडम, तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं ते सगळ्यांना कळायला पाहिजे. बाकीचे सगळे भ्रमात आहेत. हे ऐक ना, जा ना. तू तुझं काय आहे? हा, तुझं आम्हाला काहीही ऐकायचं नाहीये. बहिणींना जे करायचं होतं ते त्यांनी करून झालंय. कळलं ना तुला? आता समजलं असेल आम्ही किर्लोस्कर काय आहोत ते. त्यामुळे इथून पुढे आमच्या म्हणजे किर्लोस्करांच्या वाटेला जायचं नाही. हा, निघ. दामिनी काकू. आदित्य, तुला माहिती नसेल कदाचित, पण माझ्या कंपनीच्या शेअरची किंमत एका रात्रीत डबल झाली आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर माझ्या कंपनीमध्ये इंटरेस्टेड आहेत.
ही बातमी अख्ख्या मार्केटमध्ये पसरली आहे आणि अचानक माझी कंपनी चर्चेत आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घराला, माझ्या ऑफिसला काहीही झालेलं नाहीये. माझं काहीच नुकसान झालेलं नाहीये. अहिल्या मॅडमनी मला बर्बाद नाही केलं, उलट माझा फायदाच केलाय. तुला माहितीये, मला बँकेमधून कॉल आला होता. ते मला कितीही लोन द्यायला तयार आहेत. आणि सांग बघू हे कोणी केलं असेल? अहिल्या मॅडमनी. त्यांनी त्यांचं नाव वापरून, क्रेडिट वापरून मला लोन द्यायला सांगितले. आदित्य, यू आर राईट. अहिल्या मॅडम कधीच कोणासोबत वाईट वागू शकत नाहीत आणि त्या वागल्याही नाहीयेत. पण मॅम, मी खरंच खूप कन्फ्युज्ड आहे बरं का. मला ना काही गोष्टींची टोटल लागत नाहीये किंवा समजतच नाहीये म्हटलं तरी चालेल. तुम्ही ह्या सगळ्या जे काही गोष्टी केल्या ते कशासाठी, म्हणजे नेमका हेतू काय होता त्याचा, मला कळेल का? मला तू आवडलीस. सॉरी, म्हणजे अरे बाप रे, बरं झालं वहिनींना मी आवडत नाही. आवडणाऱ्या माणसाला वहिनी असं बर्बाद करून सोडतात हे माहिती नव्हतं मला. अवघड आहे. म्हणजे अनुष्का, तू जिंकलीयस, माझ्या परीक्षेत पास झालीयस. मी तुझी परीक्षा बघत होते. तू बिझनेसमध्ये आता टॉपला आहेस. मी तुला भेटले तेव्हा तुझं बोलणं, तुझं वागणं सगळं मनाला भावलं. मग विचार आला की तू जे बोलतेस तसंच वागतेस का हे तपासून बघावं. आणि म्हणूनच मी तुला जाणीवपूर्वक त्रास दिला. आय एम सॉरी फॉर दॅट. पण तू खूप खंबीर मुलगी आहेस. तुझा आत्मसन्मान, आत्मविश्वास अजूनही शाबूत आहे. आणि दिलेल्या शब्दाला जागणारी, जपणारी मुलगी आहेस तू. पण तुला हा त्रास देताना माझ्या मनाला काय वेदना होत होत्या ह्याची तुम्हाला कोणाला कल्पना सुद्धा नाही. माझ्या देवी आई खरंच देवी समान आहेत. मी म्हणत होते तेच खरं ठरलं. पण गेल्या काही महिन्यात या किर्लोस्कर घरात आपल्याच माणसांनी जे अनुभव दिलेत ना आम्हाला, त्यामुळे हे करणं गरजेचं होतं. खरं तर मी तुझ्यात स्वतःलाच बघत होते. तुला बघताना मला माझे जुने दिवस आठवले. अशीच होते मी, तुझ्यासारखी. खरंय. काय माझ्याकडे काय बघताय? मला हे माहित होतं सगळं. तसं काय ग, काल माझ्याशी इतकी खंबीरपणे भांडून गेलीस आणि आता डोळ्यात पाणी? मला आता माझी आई फारशी आठवत नाही. पण तुम्हाला भेटल्यापासून ही जाणीव झालीये की तुमच्यासारखीच असेल. तुम्हाला भेटले, तुमचा सहवास लाभला आणि आता असं वाटलं की आईची कमी भासणार नाही. पण आपल्या दोघींमध्ये जे काही झालं त्यामुळे मी थोडीशी घाबरले होते. माझं घर जाईल किंवा माझी प्रॉपर्टी जाईल म्हणून नाही, पण मी तुम्हाला गमवेन ही भीती होती. आयुष्यात खूप मेहनतीने कमवल्यात मी गोष्टी.
त्या आशाच नाही गमवायच्यात मला. आणि हो, एका गोष्टीची जाणीव झाली आहे मला. आईच्या मनाचा ठाव लागणं अवघड नाही, अशक्य आहे.